बोला पुंडली गव्हर्नर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, रेणुका माता की जय, मंगलमूर्ती गणपती बाप्पा उंदीर मामा की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त रेणुका माता की जय, बजरंगबली की जय, नर्मदे नर्मदे नर्मदे। आता आपण आज पहिल्यांदा उमरस मठातला मारुती, त्याच्यानंतर 32 शिराळा, त्याच्यानंतर हा पहिल्यांदा बहे, त्याच्यानंतर 32 शिराळा, 32 शिराळा नंतर जुनं पारगाव मनपाडे करून नरसोबाचीवाडीला जाणारे आज बहे या ठिकाणी आले ना। कोणती नदी आहे ही? कृष्णा। वा, ह्या मधल्या रस्त्यातून जायचंय, तिकडे मंदिर आहे। ते मस्त आहे ना, आपल्या पलीकडे जायचं आहे। म्हणजे असं जाऊन असं जायचंय आतमध्ये। किती मस्त आहे, किती वाटते ना ते, काय तिकडे जायचंय। हो चला। कृष्णा नदीच्या पात्रातून हनुमानाने राम तपश्चर्या बसले होते, त्यावेळी नदीला पात्र पूर आलं म्हणून हनुमानाने पाणी दोन हात गारलं। फुल पाणी आलं पात्र पात्र नाही का छोटी चू छोटी चू। नदीतून रस्ता आहे।
कसं दगडांवर. खडक कसं झालाय पहा ना. हा ना. नदीचे दोन भाग झाले, एक तिकडून गेली आणि एक इकडून गेली आणि मध्ये मंदिर आहे. म्हणजे ह्या बाजूनी एक भाग झालाय नदीचा आणि ह्या बाजूनी एक झाला बहे आणि मध्ये मंदिर आहे. थांबायला कंटाळा येतो, बरं थांबवलंय. बघायला भेटेल आली तर बघायला भेटेल ना. बघायला वळून घेईन, कॅमेरा सगळं वळून घेईन, मोबाईल काय पण सगळंच काय. आम्ही नाही जाऊन जायचं. बहे या ठिकाणी आलेलं आहे आणि इकडं समोर मंदिरात जायचं आहे. पण नदीचे दोन भाग झाले, तिकडे एक झालाय आणि इकडे एक झालाय. कृष्णा नदीच आहे आणि मध्ये मंदिर आहे. इतकं सुंदर ठिकाण आहे ना, परत यायची इच्छा आहे. आणि इतकी घाई चाललेली आहे ना की फोटो काढणं आणि व्हिडिओ करणं आणि हे इतकं कठीण आहे. आपण सगळे येऊ परत एकदा इथं. अतिशय सुंदर असं ठिकाण आहे. पोरांच्या बरोबर परत येणार आहे. पोरांच्या बरोबर परत येणार आहे. 12 वाजले सोडून द्या. रस्ताच किती सुंदर बांधलाय. धरा यातात ते ठेवतात. मंदिरापर्यंत जायचा इतका रस्ता सुंदर आहे ना. हे तेव्हाच केलेलं आहे ना. इकडे हे काय हे तास जुना दिसतंय. वा इथे किती सुंदर आहे.
ते मध्ये पहा ना काय सुंदर केले ते. खाली उतरायला आहे बरं का जागा, तिकडे जाऊ. मंदिराच्या जवळ जवळ आलोय आता, सुंदर परिसरातून. चोह बाजूनी पाणी आहे, ह्याच्या नदी वाहते. तालुका वाळवा, जिल्हा सांगली. माझ्या नंबरवर पाठव, माझ्या याच्यात तुम्ही व्यवस्थित नाही राहिले. काय हे पाठव. नाही, व्हिडिओ पाठव तुम्ही. हा चालेल. हा सगळं ग्रुपला सगळे येईल. बरोबर चालेल. हे 2-4 नंबर दिवसात घ्या. नाही, ग्रुपला येते तुम्ही. माझ्या आहे. व्हॉट्सअपच्या ग्रुपला नाही आहे का तुम्ही? नाही नाही का? मग माझा नंबर तुम्ही घ्या, मेसेज करा, मी टाकेल तुम्हाला. हे सगळे व्हिडिओ तयार होत आहेत. चप्पल विसरल्या. हे नाही, एक एक टाकलं ना लय गोंधळ होतो, म्हणून मग मी काय करते, व्हिडिओ तयार करते. हा 2 मिनिटं थांब ना, चालव ना आता 1-2 फोटो. इथं थांब. हा 2 मिनिटं. आधी मागून आले काय? त्यांना जाऊ द्या, तुम्ही जा. आले इतका सुंदर परिसर आहे.
वरती माकड आहे असं सांगतायत लोक. मोबाईल घेऊन जायची भीती वाटायला लागली. दिसलं नाही, मला नाही दिसलं अजून. आहेत माकडं. इथून जायचं मनच होत नाहीये. माकडे माकड. रंगीत टोप्या कोणीच नाही घातल्या. हरवायचं काम नाही, पण त्यांना शोधावं लागतंय ना. किती झालं मारुती आता? मोजा बाबा तुम्ही. 4, 5, 6 नंतर 7 आणि 8 वाजता आपण येतो. किती तिकीट केलं ना तू? कोणत्या? परत कधी यायचं? होय. हा नाही, पण मग हे बाकी नाही करायचं, फक्त हे पाहायला यायचं. इथं फक्त हे निसर्गरम्य म्हणून यायचं. कधी पाऊस कळत चांगला. हा ना, मग पाऊस कळत म्हणजे झाडी झोपा. पाऊस पडत असताना तर आणखी सुंदर वाटत असत. कुठं नाही, मग पाणी येण्याच्या पूर्वी किंवा नंतर. पाणी ओसरलंय आता हे सगळं. हा ना, मग हे पूर्ण भरत असणार आहे. किती मोठं पात्र झालंय हे. किती फुटाने उंची वाढत. हा ना, 42 फूट. बरं, परत घेऊन येणार असं सांगा बरं. होय, येऊ ना हनुमान. का अवतार झालाय. पाऊस काही झालं. हा नाही, हे मातीने जात असन ती. हा, गाळ गाळ राहत असं. आता किती खोली काय माहिती. माझी बॅग सांभाळायला आज इतकी दमले चालून चालून. त्यात पाण्याची बॉटल, छोट्या मोठ्या वस्तू इतके ओझं झालंय की आज सांभाळे. इथं इतकं कामाने चिंब झाले. थँक्यू भानसिंग सर.
आवाज किती सुंदर येतो ना पाण्याचा, खळखळ खळखळ खळखळ. हा तरी कशी झोपली हा कुत्र्यांचं राज्य. त्यांचं लॉज आहे. कधी झोपलेत मस्त आरामात. हा 4-5 जण आहेत. कसं आराम करत झोपलेत ना, किती छान. चला अजून काम करायचं मला होती. पाण्याच्या माऱ्यामुळे खडक असे झालेत ना, किती टोकदार आहेत ते, टोक टोक झालेत त्या. इथून नदीचे 2 भाग झाले मस्त. वाहन जाऊ नये म्हणून तसं केलं इथं. हा चला, एक शेवट प्रॉमिस करा मला, परत घेऊन येता नाही तर पाहायला. होय प्रॉमिसच करेनात मला परत मिळाला तर बघू. आणि मला इथं खाली खड्डा आहे ना खोल, मागं सरक म्हटली मी, मला ढकलायचा विचार आहे काय. मला ढकलायचा विचार आहे, जाईन ना. हा लोक बायकोला जपत आहेत आणि ढकलीत आहेत काय. हा हात नाही सोडत मी, असं धरलेलं आहे. आता काय नाही, चला सुरक्षित आहे मी. पांडुरंग 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 कृष्णामाई. खूप खोल पात्र असणार आहे बरं काही हे. ती दगड तर कशी झिजले, याच्यात पण सगळे दगडच असणार आहे. आणि टोकदार ते पण झालेले. तिथं उथळ आहे, तेव्हा ती दगड वरती आलेले आहेत ना, तिथे दिसतंय उथळ. मग ते कमान आहे ना, तिथपर्यंत पाणी जात आहे बघा ना ते. हा ते काय ओलं आहे ते. आणि पिलर पण त्या दगडांवरच टाकलेले, जिथं जिथं दगड आहे ते पिलर आहे का ना. पाण्याचा किती खराब वास येतो ना पण. नदी जरी असली तरी पण ते पाणी सडलेलं आहे ना, पण काय नदीचं पाणी स्वच्छ नाही आहे.
व्हिडिओ कॉल करून कंटिन्यू दाखवू ना आपण. हा आता कुठे व्हिडिओ कॉल करून पेक्षा व्हिडिओ दाखवलेले परवडते. व्हिडिओ कॉल कसं करायला वेळ आहे का? इथं आवाज तरी येईन का? आवाज बी नाही आणि ते काय लगेच 1-2 व्यक्ती जॉईन होते, संपून जाईल. आलो गाडीपर्यंत. आपण दमले बाई मी, एवढं चालून खूप लांब होत ते आणि थकवा. पुलावरून जाऊया आपण. कसा व्हिडिओ येतो मस्त. काय गावातून रिक्षा वगैरे भाडा पण मिळतात. मस्त पाण्याचं ठिकाण आहे. छान व्ह्यू येतो. या भागात ऊसाचे कारखाने आहेत बघा. इथे गेलो होतो आपण, असं वळसा घालून. आवडलं ठिकाण की परत येण्याची इच्छा आहे. आणि पहा व्हिडिओ मी एकटीच काढते. यांना म्हटलं व्हिडिओमध्ये या, पण यांना काही फारशी आवड दिसत नाही. व्हिडिओ फार आवड नाही तेव्हा ते थोडंच येतात. आणि या सगळ्या ठिकाणी पळत पळत त्यांनी 4-2 फोटो काढून घेतलेले आहेत मी. मस्त वाटते रस्त्यावर, पूर्ण रिकामा रस्ता. जगदंबा आमची गाडी.